आता एकदा परत तुम्हाला कारल्याची भाजी दाखवणार आहे। एक प्रकारची चटणीच आहे ती, आणि ती कमीत कमी 1 महिना तरी खाऊ शकतो, खराब होत नाही। मी आता राईचं तेल टाकलेलं आहे, की मी आता कारले टाकते। तेल गरम झालं माझं आणि मी कारले टाकून देते। तेलामध्ये असे कारले मी फ्राय करते। खोबरं भरपूर घेतलेलं आहे आणि लसूण खूप जास्त घेतलेलं आहे। लसूण याच्यामध्ये जास्तच टाकायचा आणि मिरची पावडर टाकते याच्यामध्येच। कोथिंबीर, हे बघा, याला असं कंटिन्यू फ्राय करत राहायचं। खोबरं वगैरे वाटलेलं आहे ना, ते मसाला टाकते याच्यावरती असा। आणि ही रेसिपी करून बघा, ही भाजी काही खराब होत नाही, 1 महिना पण राहते। हे झालेली आहे माझी भाजी खाण्यासाठी। हे तुम्ही करून बघा अशी रेसिपी। शेअर करा, कमेंट करा, लाईक करा।